नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने जी.आर. काढलेला असं ते सांगता, पण त्यांच्या पक्षातील मंत्री काय म्हणताय आणि याच्या विरोधात जर आपण बघितलं तर मनोज जरांगे यांच्या मागणीवरनं हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा कुणबी अशी नोंद आढळल्यास त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आणि त्या संदर्भातील जी.आर. पण काढला. आता सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा दावा मनोज जरांगे यांच्या वतीने केला गेलेला. पण हा दावा खरंच खरा आहे का, किंवा या संदर्भात सरकारची काय चाल आहे, सरकारने खोटं बोलून वेळ मारून नेली, हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. कारण की लाखो मराठा समाजाची दिशाभूल इथे करण्यात आलं आहे. लाईक करून ठेवा मित्रांनो, सबस्क्राईब करा चॅनलला. दुसरीकडे राज्य शासनाने काढलेला जी.आर. हे फक्त माहितीपत्रक असल्याचा दावा आणि खळबळजनक दावा निर्माण केला, तो म्हणजे राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे. आता बावनकुळे यांनी सांगितलं की ओबीसी समाजाची उपसमिती आहे, हे फक्त परिपत्रक आहे, ह्या जी.आर. म्हणजे काही तुम्हाला आरक्षण दिलेलं नाही आहे. म्हणजे एवढा मोठा घोळ या आरक्षणासंदर्भात आपल्याला इथे समजते. कोणी नोंद शोधली म्हणून त्या आधारावर सर्टिफिकेट मिळणार नाही, असे विधान बावनकुळे यांनी केलं. मराठा आरक्षणावर जरांगे आणि ओबीसींचे आंदोलन, राज्य शासनाने काढलेला जी.आर., मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना दिलेले आश्वासन, छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली नाराजी आदी मुद्द्यांवर बावनकुळे बोलत होते आणि बोलता बोलता त्यांच्या तोंडातनं सत्य बाहेर निघालं आणि लाखो मराठा समाजांचं जे काही स्वप्न होतं ते तिथेच भंगल्याचं आपल्याला दिसत आहे. मग या नालायक सरकाराचं काय करायचं, हे नेहमीप्रमाणे वेळ मारून नेत आहे. बावनकुळे बोलताना अजून सांगितलं की कोणी जुन्या दस्तऐवजाऐवजी नोंदणी शोधून म्हटल्यावर त्या आधारावर सर्टिफिकेट मिळणार नाही. अधिकारी हे सर्व कागदपत्रे तपासतील, नियमाप्रमाणे स्वाक्षरी करतील. एवढंच नव्हे तर कुठल्या जात प्रमाणपत्राला आव्हान देता येऊ शकते. म्हणजे एखाद्याला जर गावामध्ये तुमच्या एरियामध्ये ओबीसीचं सर्टिफिकेट मिळालं आणि जर त्याला कोणी चॅलेंज केलं तर ते रद्द देखील होऊ शकतं, असंही यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे छगन भुजबळ या सगळ्यांबाबतीत नाराज नाही आहेत. त्यांचे काय आक्षेप आहेत, त्याचा संभ्रम असा आहे की छगन भुजबळांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, याच्यामध्ये दुसऱ्याला घुसवू नका. जर घुसवलं तुम्ही तर काही चांगलं नाही होणार. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजामध्ये 353 जाती आणि 12 बलुतेदार आहेत. ही समिती कुठल्या एका जातीची नाही तर सर्व एक आहोत. एक दिलाने या सगळ्या समितींची एक मांडणी करून त्यांना ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भात अजून मुख्यमंत्र्यांची स्वाक्षऱ्याची भूमिका सांगितली. म्हणजे सरकारची काय भूमिका असणार आहे, कुठल्याही समाजाचे आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजात दिले नाही. काही जण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न या सगळ्या विषयांवर ते बोलत असताना हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबी मराठा अशी नोंद असलेल्या जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पण जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी काय बिघडवलं, त्या लोकांनी काय सांगितलं, आणि यावर अजून एक मोठी इंटरव्ह्यू झाली. योगेश म्हणून आहेत, जे की मनोज जरांगे पाटील यांचे वकील आहेत, म्हणजे त्यांचे सहकारी आहेत. त्यांनी सांगितलं, तिथेच सांगितलं की हे आरक्षण नाही आहे, हे आपल्याला फसवतं आहे. पण मनोज जरांगे यांनी ते ऐकलं नाही. मनोज जरांगे कोणी म्हणताय मॅनेज झाले, कोणी म्हणताय त्यांना समजत नाही, कोणी म्हणताय ते त्या गर्दीमध्ये घाबरले आणि जे दिलं ते पदरात पाडून घेतलं. ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडल्या आणि या घडत असताना मनोज जरांगे साक्षीदार होते. आता याच्यामध्ये विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांना देखील या सगळ्या गोष्टी माहिती असून त्यांनी देखील समाजाला फसवलं आणि हे भविष्यात त्यांना महाग पडणार आहे. या सगळ्या गोष्टींचा जर परिपाक बघितला तर आपण या मुद्द्यावर पोचू शकतो की सरकारने हे आरक्षण न देता फक्त एक कागद चिपकवला, वेळ मारून नेली आणि आता ते सगळ्यांना आवाहन कोर्टामध्ये होणार आहे. कोर्टात ते टिकणारच नाही हे सगळ्यांना माहिती असून तरीही ते त्याच गोष्टी करताना दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या विषयावर, नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला मुळीच नका विसरत जा. धन्यवाद.